नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. मागासवर्ग आयोग अध्यक्षांच्या नेमणुकीला आक्षेप नोंदवण्यात आला आहे. शिफारशींना स्थगिती देण्याची उच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आली आहे. मागासवर्ग आयोग अध्यक्षांच्या नेमणुकीला आता आक्षेप नोंदवण्यात येतोय. शिफारशींना स्थगिती देण्याची उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नेमणुका करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं नसल्याचा आरोप करण्यात आलाय. ओबीसी वेलफेअर फाउंडेशन कडून जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत. रोहन, आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नेमणुकीचे आदेश हे जे रद्द करण्याची आता मागणी होते, त्यामुळे आता सुनील शुक्रे यांचं अध्यक्षपद जर गेलं तर अधिवेशनातील देण्यात आलेलं आरक्षण सुद्धा आता धोक्यात येण्याची शक्यता आहे. काय अधिकची माहिती? नक्कीच. खरं तर गेल्या काही दिवसांपासून हा सगळा वाद चाललेला होता आणि या वादानंतर काल कुठेतरी जे आहे ते अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 10% अधिवेशन आरक्षण मिळालेलं पाहायला मिळालं. परंतु आता जो आहे तो हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे जे काही राज्य मागासवर्गाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतचे 10 सदस्य आहेत, ही सगळी टीम आणि हा राज्य मागासवर्गाचा आयोगच बरखास्त करण्याची मागणी जी आहे ती ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मिश्रा यांनी केलेली पाहायला मिळते. त्यांनी याबाबतची जनहित याचिका जी आहे ती हायकोर्टामध्ये काल दाखल देखील केलेली आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता या सगळ्यांची नियुक्ती जी आहे ती केली गेलेली आहे आणि एका विशिष्ट समाजाला विशिष्ट फायदा व्हावा आणि आरक्षण मिळावं या एका हेतुपोटी जे आहे ते हे सगळं घाट घातला गेला आणि याची नियुक्ती केली गेली, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते या याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये मांडलं गेलेलं आहे. त्यामुळे हायकोर्ट आता या याचिकांवरती पुढील 2 आठवड्यांमध्ये सुनावणी घेणार आहे आणि या सुनावणीनंतर या सगळ्यांचं भवितव्य ठरणार आहे. परंतु जर का हे आरक्षण आधीच कोर्टामध्ये चॅलेंज होणार आहे, कोर्टामध्ये चॅलेंज होणार असताना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचा सगळ्यात मोठा दुवा मानला जातो आणि या सर्वेक्षणावरती देखील आक्षेप घेण्यात आलेला आहे. हे सर्वेक्षण जे केलेलं आहे, हा अहवाल जो राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला दिलेला आहे आणि राज्य सरकारने तो आता कोर्टामध्ये घेऊन जातील, त्या सगळ्यालाच यांनी चॅलेंज केलेलं आहे. रोहन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आणखीन एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे. आयोगाने सादर केलेल्या अहवालाला देखील स्थगिती देण्याची मागणी होतीये.